कापडी शॉपिंग बॅगचा आणि पडद्याची उंची मी कमी केली होती, त्याचा कपडा उरलेला होता, त्या पीसपासून मी सुंदर असं क्लच पाऊच बनवलेला आहे। तर मी कपडा जो आहे तो शॉपिंग बॅगवरती ठेवून दिलेला आहे आणि आपण एवढा भाग कट करून घेऊया। याचा मेजरमेंट सुद्धा मी सांगणार आहे। तर हा भाग जो आहे तो शॉपिंग बॅगला जोडून घ्यायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे। सगळ्या बाजूने मी शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर याचं जे मेजरमेंट आहे ते 10 बाय 11 इंच आहे। एवढाच पीस आपल्याला एक लागणार आहे। त्यानंतर ज्या साइडने 11 इंच आहे त्या साइडने असं फोल्ड करायचं। फोल्ड करून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आहे। जिथे ओपन भाग आहे तिथे व्यवस्थित असं पिन अप करून घ्यायचं आणि मग आपल्याला गोल राउंड करायचा आहे कॉर्नर पासून। जिकडे ओपन भाग आहे तिथे दोन्ही बाजूने पिन अप करून घेतला आहे मी। त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नर पासून जिथे ओपन भाग आहे त्या कॉर्नर पासून आपल्याला 1 इंचावर किंवा तुम्ही 1.25 इंचावर किंवा पाऊण इंचावरती मार्किंग करून तुम्ही ते अशा पद्धतीने गोल राउंड करू शकता। तर मी 1 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने गोल राउंड जो आहे तो मी ते ड्रॉ करून घेणार आहे आणि हा गोल राउंड मार्क केल्यानंतर आपल्याला हा जो आकार आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। इथे छान असा गोल आकार येतो। तर सुंदर असा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। त्यानंतर असा एक सिंगल पीस आपला तयार होतो। एवढ्या एका सिंगल पीस पासूनच आपल्याला हे तयार करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे वरून आपल्याला जिथे गोल राउंड आहे म्हणजे ज्या साइडने 11 इंच आहे त्या साइडने अशा पद्धतीने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला कट करायची आहे कारण की आपल्याला इथे झिप जॉईन करायची आहे त्यामुळे। तर इथे ही लाईन मी कट करून घेणार आहे आणि इथे आपल्याला झिप जॉईन करायचं आहे। 2 पॉकेट्स आपण याच्यात बनवणार आहोत, 2 पॉकेट्स बनवणार आहोत। तर मी ते झिप 11 इंचाची घेतलेली आहे। झिपचा सरळ भाग कपड्यावरती असा ठेवायचा आणि इथे आपल्याला खाली सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी तिथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा कपडा आणि इथे टॉप स्टिच करायचा आणि हा उरलेला जो तुकडा होता तो कट केलेला तो यावर झिप वरती ठेवायचा, इथे सरळ शिवून घ्यायचं। त्यानंतर असं फोल्ड करून इथे सुद्धा आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे टॉप स्टिच करून घेतलेला हा पीस तयार झाला। त्यानंतर यामध्ये रनर टाकायचा आहे। तर रनर टाकताना कोणताही एक भाग छोटा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जो झिपचा भाग आहे तो कट करायचा, त्यानंतर गोल आकार रनर मध्ये टाकायचा। याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे झिप मध्ये रनर कसा टाकायचा तर तो तुम्ही बघू शकता। त्यानंतर असं आपल्याला रनर जे आहे ते ओढून घ्यायचं आहे म्हणजे आपलं झिप जी आहे ती बंद आहे दोन्ही बाजूंनी आणि दोन्ही बाजू बंद पाहिजे आपल्याला झिपच्या। त्यानंतर यामध्ये रनर टाकून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला एक अस्तर घ्यायचा आहे किंवा तुम्ही शॉपिंग बॅगचा इथे एक तुकडा पण घेतला तरी चालेल। तर याचं मेजरमेंट 11 बाय 11 इंच आहे आणि यावरती आपल्याला हा पीस ठेवायचा आहे झिप लावलेला आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि हा पीस आपला तयार झालेला आहे, सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे एक छान असं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे सगळ्या बाजूंनी आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। त्याआधी आपल्याला एक्स्ट्राचा जो झिप आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने झिप कट करायची, आकाराप्रमाणे झिप कट करून घ्यायची। त्यानंतर एक पट्टी घेतलेली आहे मी, जशी आपण पाइपिंग करतो, पाइपिंग करण्यासाठी तिरकस पट्टी आपण कट करतो तशीच मी इथे एक पट्टी घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इथे पट्टी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने पाइपिंग करायची आहे। तर पाइपिंग करताना तुम्ही कशीही पाइपिंग करू शकता, म्हणजे जशी आपण ब्लाउजला करतो तशी पाइपिंग करू शकता किंवा मी जशी पाइपिंग केली आहे तशी तुम्ही पाइपिंग करू शकता। इथे आपल्याला पाइपिंग दिसत आहे पण बाहेरून दिसत नाहीये। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने पाइपिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे। तर इथे मी खडूने मार्क करत आहे सेंटर। अशा पद्धतीने सेंटर मार्क केल्यानंतर आपल्याला भाग हा मोजून घ्यायचा आहे। तर जिथे आपण मार्किंग केलेली आहे मार्किंग पासून ह्या मार्किंग पर्यंत आपल्याला अशा पद्धतीने हा भाग जो आहे तो मोजायचा आहे। तुमचा कमी जास्त येऊ शकतो त्यामुळे मी असा जो भाग आहे तो मला मोजून दाखवत आहे। तर माझा 18 इंच येत आहे। तर मी 18 इंचाची झिप घेणार आहे। तर मी एक रनर यामध्ये टाकून घेतलेला आहे, तुम्ही 2 रनर सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता। तर एक्झॅक्ट आपली 18 इंच इथे मी झिप घेतलेली आहे। त्यानंतर या झिपला आपल्याला एक कपडा लावायचा आहे। तर कपड्याचे जे मेजरमेंट आहे फक्त इथे कपडा घेतलेला आहे मी 3 बाय 4 इंचाचा कपडा मी इथे घेतलेला आहे। कपड्याची सरळ भाग जो आहे तो सरळ झिप वरती ठेवायचा आहे आणि ते अशा पद्धतीने खाली फोल्ड करायचं आणि इथे शिवून घ्यायचं आहे पिन अप करून। तर दुसऱ्या भागाला सुद्धा आपल्याला झिपला अशाच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। सरळ भाग जो आहे तो मी झिप वरती ठेवलेला आहे आणि खाली अशा पद्धतीने फोल्ड करायचा कपडा आणि इथे सरळ आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर मी सरळ शिवून घेतलेला आहे, दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित असे शिवून घेतले। त्यानंतर हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचा आहे खाली जिथे ओपन भाग आहे तिथे। तर दोन्ही जे भाग आहेत ते अशाच पद्धतीने मी खाली ओढून घेतलेले आहेत आणि इथे खाली आपल्याला शिवून घ्यायचा आहे जिथे ओपन भाग आहे तिथे। तर दोन्ही जे भाग आहेत
ते मी शिवून घेतलेले आहे। त्यानंतर झिपचं सेंटर काढायचं आणि आपण कपड्याचा जो सेंटर काढलेला तो एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा। पायपिंगच्या खाली झिपची सरळ बाजू ठेवायची आणि अशा पद्धतीने टर्न करून हा भाग जो आहे तो पूर्ण आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर मी पूर्ण भाग शिवून घेतलेला आहे आणि जिथे आपल्याला टर्न येईल ना, गोल आकार येईल, तिथे आपल्याला थोडंसं नॉचेस देऊन आपल्याला सगळ्या बाजू शिवून घ्यायच्यात। आणि जिथे आपला हा जो सेंटर आहे तिथे सेंटर आलेला आहे तिथे कपड्यावरती सुद्धा आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर झिप ओपन करायची आहे। तर झिप ओपन केल्यानंतर हा सेंटर इथे मार्क केलेला होता तो सेंटर परत इथे मी मार्क करून घेत आहे दिसण्यासाठी। त्यानंतर हा जो भाग आहे उरलेला तो असा आतमध्ये टाकायचा आहे। आतमध्ये टाकून आपल्याला सरळ भागावरती सरळ भागाचा ठेवायचा आहे। इथे मी मार्क करून घेतलेला आहे आणि तो भाग आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये टाकायचा आहे आणि ते टर्न करून आपल्याला ही झिप जी आहे ती अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायची व्यवस्थित। आणि झिप आपल्याला टर्न करून अशा पद्धतीने आपल्याला ही पिनअप करून सगळ्या बाजूने शिवून घ्यायची आहे अशा पद्धतीने टर्न करून। तर पूर्ण जो भाग आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर पिनअप करून घ्यायचा आणि सगळा भाग आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित पिनअप करायचा आहे सगळ्या बाजूने आणि हा सेंटर आणि सेंटर हा दोघांचाही सेंटर एकावरती एक आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही झिप जी आहे ती लावून घ्यायची आहे व्यवस्थित। म्हणजे झिप जी आहे ती तिरकस होणार नाही, व्यवस्थित झिप जी लागेल सेंटरवरती सेंटर आला पाहिजे झिपचा आणि कपड्याचा। आणि अशा पद्धतीने हा उरलेला जो भाग आहे कपड्याचा तो आपल्याला झिपचा कपड्याचा उरलेला भाग आहे तो आतमध्ये ठेवायचा आणि सगळ्या बाजूने आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला हा पीस दोन्ही बाजूने बघू शकता। इथे तुम्ही 2 रनर सुद्धा लावू शकता पण मी एकच रनर लावलेला आहे। साईडचा भाग जो आहे तो असा दिसतो आणि सुंदर आपला असा क्लच पाऊच तयार झालेला आहे। इथे वाईड ओपनिंग आहे पाऊचला, पर्सला आणि इथे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। पूर्ण हा जो भाग आहे तो पूर्ण ओपन होतो त्यामुळे तुम्ही यामध्ये मेकअपच्या वस्तू सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता। इथे तुम्ही पैसे, मोबाईल ठेवू शकता। खूप सुंदर असं पाऊच आपलं तयार झालेलं आहे। तर याची लांबी आणि रुंदी किती झालेली आहे ते तुम्हाला सांगते। तर याची लांबी जी आहे ती 9.5 इंच तयार झालेली आहे आणि उंची जी आहे ती 5.5 इंच तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपलं क्लच पाऊच तयार झालेला आहे। मी तुम्हाला यामध्ये सामान सुद्धा टाकून दाखवते आणि याची वाईड ओपनिंग असल्यामुळे आपण यामध्ये कोणतं सामान किती ठेवलेलं आहे, काय ठेवलेलं आहे सगळं आपल्याला दिसणार आहे। यामध्ये तुमचा मोबाईल व्यवस्थित बसेल, मोठा स्पेस आहे यामध्ये। तर अशा पद्धतीने हा भाग ओपन केल्यानंतर पूर्ण हा भाग ओपन होतो। मेकअप तुम्ही व्यवस्थित करू शकता। छोट्या छोट्या वस्तू सुद्धा तुम्हाला पटकन दिसतील। कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।